भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। हे बाबा तो फटाकेवाला पहिले तर फटाके बंद कर, लगेच फटाके बंद कर तिथले। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी कल्याण शहरामध्ये पाणी होता, त्याच्यावर फटाक्यांवर पाणी होता, फटाक्यांवर पाणी होता। अरे जे फटाके 16 तारखेला फोडायचे आजच फोडून राहिले। चल बंद कर रे बाबा, बंद कर दे। हा जो फटाका आहे ना, त्याचं भाषण खराब करायचं असेल तर लावून द्यायचं। आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे, असे आमचे महाराष्ट्राचे यशस्वी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आपल्या कल्याणचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेजी, आपल्या लोकप्रिय आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार किसन कथोरेजी, आमदार राजेश मोरेजी, श्रीकांत भारतीय, जगन्नाथराव पाटील, नरेंद्र पवार, सुभाष भोईर, नंदकिशोर परब, गोपाळ लांडगे, नाना सूर्यवंशी, रेखाताई चौधरी, रेखाताई गुंते, प्रल्हाद जाधव, राहुल दामले, अण्णा रोकडे, दीपेश म्हात्रे, संतोष केणे, मोरेश्वर भोईर, रमेश जाधव, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या कल्याणच्या नगरीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो आणि आज खरं तर मी तुमचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी उभा आहे। निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत। अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे, पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। आता जर तुम्हाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये
आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विश्वास, इथल्या जनतेचा विश्वास हा जर या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आणि रवींद्र चव्हाणजींवर आहे आणि त्यामुळे ते जर आम्हाला बिनविरोध या ठिकाणी निवडून देताय तर तुम्हाला काय एवढं दुःख होतं? पण एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. भाजपा जिंकली, शिवसेना जिंकली, महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसतं. आता ईव्हीएम बंद झालं. आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध बिनविरोध बिनविरोध. बंधू भगिनींनो, देशाच्या लोकसभेमध्ये आजपर्यंत 35 खासदार हे बिनविरोध निवडून गेले. त्यातले 33 काँग्रेसच्या काळात निवडून गेले. त्यावेळी लोकशाही जिवंत होती. पण आता कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे 21 लोक बिनविरोध निवडून दिले तर लोकशाही पायदळी तोडवण्यात आली, लोकशाहीची हत्या झाली. खऱ्या अर्थानं कुठेतरी या सर्वांनी आरसा पाहण्याची गरज आहे. पण आता तुम्ही इतका जबरदस्त अशा प्रकारचा मॅन्डेट या ठिकाणी दिलाय की आता मागच्याच वेळी तुम्ही जर विचार केला तर भाजप शिवसेना मिळून जवळपास 94 जागा तुम्ही दिल्या होत्या 122 पैकी. आता तर आम्ही एकजूट आहोत, ताकद मोठी आहे, केलेली कामं आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा यावेळी मिळाला पाहिजे ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे. खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी खूप जास्त प्रचार करण्याची आवश्यकता देखील नाही. पण मी रवीजींना असं म्हटलं की त्या निमित्ताने शहरामध्ये येऊन या शहरातल्या सगळे आमचे जे लोक आहेत त्यांचं दर्शन घेण्याची संधी मिळते म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली केवळ एक शहर नाही किंवा एक महानगरपालिका नाही आहे. या शहरांचं एक आपलं अस्तित्व आहे, आपला एक इतिहास आहे, आपली एक संस्कृती आहे. या शहरांमध्ये ज्या प्रकारे एक मोठा सांस्कृतिक अशा प्रकारचा या ठिकाणी वास आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या शहराची जी ओळख आहे ही हिंदुत्ववादी शहर म्हणून या ठिकाणी या शहराची ओळख आहे. आणि मुंबई आणि कल्याण डोंबिवली तर सख्या भावांसारखे आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या शहरामध्ये आज ज्या प्रकारे गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण विकास केला तो आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. विशेषतः या देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर 2014 नंतर पहिल्यांदा देशामध्ये शहरांकडे लक्ष देणं सुरू झालं. यापूर्वी आपल्या देशात एक संकल्पना होती, भारत गावात राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. संकल्पना चूक नव्हती, पण 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं नाही की गावासोबत भारत शहरात देखील राहतो. शहरात राहणारे जे लोक आहेत त्यांच्याही आशा आकांक्षा अपेक्षा आहेत, त्यांनाही काही सोयी हव्या आहेत, त्यांच्याही राहण्याकरता इज ऑफ लिव्हिंग तयार करण्याची आवश्यकता आहे. या भारतामध्ये 70 वर्ष महानगरांच्या क्षेत्राकरता, महानगरपालिकांकरता कोणत्याही योजना तयार झाल्या नाहीत. पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी या ठिकाणी शहरांकरता योजना तयार केल्या. मोदीजींनी सांगितलं आपली जी शहरं आहेत ही शहरं रोजगाराचं केंद्र आहे, विकासाचं केंद्र आहे. देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरामध्ये येतात. शहर विकासाचं इंजिन आहे, त्यामुळे शहराचाही विकास झाला पाहिजे. तिथे राहणारा गरीब, तिथे राहणारा मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी या देशामध्ये स्मार्ट सिटी, अमृत सिटी अशा योजना आणल्या.
स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, अशा अनेक योजना आणून लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता त्या ठिकाणी दिले. आज आपण पाहू शकतो, महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तर या महाराष्ट्राला माननीय मोदीजींच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटी रुपये शहराच्या विकासाकरता मिळाले. आज वेगवेगळ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, भुयारी गटाराच्या योजना, या सगळ्या योजना अमृत सारख्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण तिथे करतो. आणि म्हणून आता या शहरांना एक आधुनिक चेहरा द्यायचा आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही हा प्रयत्न केलाय. मग अशी खासदार साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, जी MMR रिजनचा विकास करण्याकरता आपण तयार केली, ती MMRDA 2014 पूर्वी फक्त मुंबईमध्ये काम करत होती. काही शहरांना छोटं मोठं कर्ज देत होती. या व्यतिरिक्त ते कुठलंही काम त्या ठिकाणी करत नव्हते. पण आपण निर्णय केला, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं, ही MMRDA बँक नाही आहे. महानगर क्षेत्रातनं पैसा उभा होतो. त्या महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्याकरता, तिथल्या विकास योजनांना निधी देण्याकरता, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता MMRDA ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे MMRDA ला आम्ही सांगितलं, महानगराच्या क्षेत्रात देखील आपल्याला पैसा खर्च करावा लागेल. आज मला आनंद वाटतो की मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी मिळून या MMRDA माध्यमातून MMRDA क्षेत्रात, महानगराच्या क्षेत्रामध्ये 4 लाख कोटी रुपयाची कामं आता सुरू केलेली आहेत. या क्षेत्रामध्ये दळणवळणाची साधनं असतील, या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील, मेट्रोची योजना असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण MMRDA माध्यमातून केल्या. आताच श्रीकांतजी सांगत होते, 3 मेट्रो आपण या कल्याणमध्ये आणतो. संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं असं जाळं आपण तयार करतो. आपण बघा, जे पूर्वीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये 11 वर्षात त्यांनी मुंबईमध्ये 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. आपण 5च वर्षात मुंबई आणि MMR रिजन मध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिली. त्याचं काम सुरू केलं. जवळपास 200 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे. मध्यंतरी जर स्थगितीचं सरकार आलं नसतं तर कदाचित आतापर्यंत खूप काम झालं असतं. पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि अत्यंत वेगाने ही सगळी कामं आम्ही सुरू केली, ती कामं आम्ही पूर्ण केली. आज मेट्रोचं मोठं जाळं या MMRच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार करतो. यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपली लाईफलाईन जी आहे ती आपली लोकल ट्रेन आहे. मुंबईची सबर्बन ट्रेन या सगळ्या आपल्या महानगरांची लाईफलाईन आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन या आपल्या सबर्बन रेल्वेमध्ये झालं, प्लॅटफॉर्म मोठे झाले, स्वच्छता आली, नवीन डबे आले, एस्केलेटर्स लागले, स्टेशन्स मोठी झाली, स्टेशन्सचा विकास झाला, लोकांकरता एम्युनिटीज तयार झाल्या. पण आता त्याच्याही पेक्षा मोठं गिफ्ट हे मोदीजींच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. ते कमी करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की याच्या सोबत मोठ्या प्रमाणात ई बसेस आपण आणतो. ई बसेसच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त अशा प्रकारच्या या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी आपण करतो. आणि आता तर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई झालाय, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता या ठिकाणी एका सिंगल ऍपवर संपूर्ण MMR रिजन मधले सगळे ट्रान्सपोर्टेशनचे सिस्टीम आणणार आहोत. म्हणजे एक तिकीट तुम्ही काढलं की त्या एका सिंगल तिकीटचं या ठिकाणी आम्ही व्यवस्था करतो. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या ज्या सोयी आहेत त्या सोयी करण्याचं काम देखील आपण करतो. आज आपण पाहू शकता जी कनेक्टिव्हिटी होते आहे ठाण्यामध्ये, या ठिकाणी आपण जी कनेक्टिव्हिटी करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या टनेल्सची जी कनेक्टिव्हिटी आपण करतोय, यामुळे खरं म्हणजे भरपूर वेळ झालाय. मी जर आपल्या महायुती सरकारने या भागात